ती म्हणते मी चांगली दिसत पण मला क्लचर लावते म्हणते आता ना काय मेन कोण आहे लहान आहे सगळे 2 नंबरचे झाले 4-5 आता गोष्ट नसते टाकत. नमस्कार. लाईट लाव कशी दिसत आहे. मी छानच दिसते. हो तर लाईट म्हणून म्हणत आहे. विदाउट लाईट पण मी छानच दिसते. ओके मला काही म्हणायचं नाही. मला छानच दिसते तू कॅमेऱ्यात लोकांना. कॅमेरामध्ये लोकांना पण छानच दिसते. दिसते की नाही दिसत नक्की सांगा. दिसते ना. हे झोपेतून उठलेली आहे आणि हिचा चेहरा असा आहे आता. घे पुढे बोल. झोपेतून मी खूप वेळची उठलेली आहे. सगळ्यात पहिले मी खाली गेली नंतर मग मला आठवलं की दूध संपलं हे संपलं ते संपलं. मग काहीतरी खायचं होतं भूक लागली होती म्हटलं बाहेरून जर आणायचंच आहे तर मग हे म्हणे की चला आपण नाश्ता करायला जाऊ मी डायरेक्ट बाहेर. मग आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो नाश्ता केला छान. तिथे आमचा एक फ्रेंड पण भेटला तो खूप खुश झाला आम्हाला बघून आणि खूप एक्साइटेड पण होता. तो असं म्हणत होता की जर मी तुमच्यासोबत फोटो जर नाही काढला तर माझे मित्र विश्वासच नाही करणार की मी तुमच्यासोबत नाश्ता केला इथे बसून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे. इतनी खुशी. आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे इतनी खुशी कारण आज मला राशीचं जेवण महालक्ष्मीच्या राशीचं जेवण आहे आणि गणपतीचं पण जेवण आहे. तर आम्ही दोन्ही ठिकाणी जाणार आहे. थोडा प्रसाद द्यायला. सो त्यासाठी मी आता पहिले आंघोळ करणार आहे मस्त फ्रेश होणार आहे आणि ड्रेस काढले मी. तर विचार करत आहे की हा ड्रेस घालो. हा माझा लग्नाच्या आधीचा ड्रेस आहे. बघू मला होते की नाही होत. ऑब्व्हियसली मला होणारच आहे. ड्रेस नाही साडी घालत असते राशीच्या जेवणाला आणि गणपतीला. मी त्या दिवशी साडी घातली आता साडी घालून जीवार येत आहे कारण मी थकलेली आहे. आणि काय थकलेली आहे रात्रभर झोपली आहे सकाळी 8 वाजेनंतर. सकाळी उठली मी 8 वाजता जागाला मला. रात्री 2 वाजता झोपली. हा काय हो माहितीये का पुढं बोल रात्री पटकन. 2 वाजता झोपली मी. तर हा ड्रेस घालणार आहे माझ्या लग्नाच्या आधीचा ड्रेस आहे. माहिती मला होते की पण होऊन जाईल असं वाटत आहे. हा लग्नाच्या आधी खूप लूज होत होता आता टायटिंग. लग्नाच्या आधी पण लूज होता आता पण लूज होणार. मी बारीक झाले. काल ती मुलगी म्हणाली तुला आठवलं नाही का अरे त्यांना व्हिडिओ आता कालच्या मुली भेटल्या ना त्यांचं म्हणणं होतं व्हिडिओ तुम्ही मोठ्या वाटता पण तशा बारीक आहात बा. म्हणजे व्हिडिओ तू खूप भदाडी बाई दिसतं आता थोडीशी नॉर्मल. असं त्यांचं म्हणणं होतं. तू मुद्दाम कॅमेरा फोकस करतो असा वाईड अँगल त्याच्यामुळे मी अशी मोठी दिसते. एवढा फोकस करून चेहरा घेतो ऑब्व्हियसली चेहरा मोठा दिसणारच आहे ना कॅमेरामध्ये. तू व्यवस्थित घे ना कॅमेरा अँगल तर मी व्यवस्थित दिसेल. बघा तू करून बोलते माझ्याशी. शटअप जशी मी शटअप पण म्हणते. शटर मग शट युअर माउथ. खड्ड्यात जमिनी बोलू नको बोलू जाय. नाही बोलू. बघा कपडे नाही म्हणते हिच्याकडे. हे बघा कपडे कपडे इकडेही कपडे ह्या ह्याच्यातही कपडे ह्या ह्याच्यातही कपडे 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 आणि कपडे. आणि हे तर अर्धच आहे. आता आतमध्ये तिकडे वॉर्डरोब बनवला त्या वॉर्डरोब मध्ये कपडे 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 कपडे. काहीच कपडे नाही तर अर्धे कपडे तर तुझेच आहे. त्या दिवशी कपडे घ्यायला गेले स्वतःसाठी कपडे आणले मस्त एक ड्रेस नाही आणला तू. कालचे घेतले त्याचं काय. आणि नागपूरवरून शॉपिंग करून देतो म्हणे. पैसे मी दिले समजलं तू नाही दिले. अच्छा मला पैसे दे, पैसे ओके दे. थांब मला फोन येत आहे मॅनेजरचा. हॅलो काय शी का झाली का म्हटलं तयारी मला वाटलं शी झाली का विचारायची. माझी तयारी तर कालच झाली. म्हणजे काय काय तयार व्हावं लागतं त्याच्यात. आंघोळ करायला लागत का असं म्हणत आहे मी. आंघोळ तर रोजच करतो. त्याला तयारी म्हणतं का तू. म्हणजे तू एक दिवस करतं का आंघोळ फक्त. अरे वा पण तुम्ही लेट करता ना आंघोळ म्हणून म्हणत आहे. खाली माझी तयारी मी निघत आहे. आता निघ ना मी काम करून आलो इकडे. करू शूट. आणि मी म्हणत होती मी व्हिडिओ यासाठी पाठवला की टिळकचं काही नको सांगू. आपण हे सांगत आहे की बा तुम्ही काही नाही करत तरी देवाला मागत राहता. म्हणजे तुमचे 2 तोंड आहेत. हा ठीक आहे ये मग. तर चला आता ही रेडी होते मी एडिट करतो तयार होतो नंतर तुम्हाला भेटतो. काय बोलली रंतू. थोडासा ड्रेस टाईट झाला. थोडासा नाही सचा ड्रेस टाईट झाला रे. काही थोडासा नाही पुरा टाईट झालाय. जेवता येईल काय हात पुढं करता येईल काय पूर्ण दोन्ही हात पुढं कर समोर कर ना असे फाटे फाटे बघलेत. नाही फाटत एवढा टाईम नाही बस बरं खाली तेवढं काय. भांडी घालून बस. फॅशन फाटला नाही पाहिजे. अरे एवढा टाईम नाही आहे लूजच आहे थोडासा. आज मॅडम बी लवकर आल्या बापरे 11:30 वाजता झाल्या ऑफिसला. आमचे आदर्श सर पण आले. मग टाईट हा मग टाईट कपडे घातले पण डेअरी दिसून पडून राहिली त्याच्यातून. डेअरी दिसून पडून राहिली त्याच्यातून. हा, खाली बसली तेव्हा दिसत होती माझ्यासारखं. जेवण 11 वाजता होतं आता 12 वाजले. हे लोक 11:15 आले.
हे लोकच पाहुणे बाराला आले, मग 11 वाजताचं जेवण दिलं झालं याच्यामुळं. पण मी 10 वाजता उठून पोळी भाजी करून आली. 10 वाजता उठली आणि झोपणी होती म्हणते हिची. खरंच मी 10 वाजता झोपली. म्हणी नाही वाव म्हणे सांगला पाव. उठली ना, पण गेले मी कामं केले, चेंज करू का मी? चेंज करू. नाही राहू दे, चांगलं दिसतं. फक्त बसताना असं नाही तर प्रॉब्लेम आहे. साडी घालून गेले असं. येलो घाला ना, नाही तर ड्रेस एक तो येलो घाला. मुद्दाम पब्लिक सांगा तुम्हाला ही साडीमध्ये चांगली वाटते की या ड्रेसेस मध्ये चांगली वाटते. कमेंट करून नक्की सांगा याच्यावर नेक्स्ट ब्लॉग बनवू आपण. मुद्दाम घातला ड्रेस, कुठे जरा नाही घातला. जाना बे. मला याच्यावरची उर्दी खूप आवडते. साडी तर छान दिसत तू, तरी पण जास्त छान दिसत साडी. चलो इकडे. हे बघा कोण आलाय. ओ माय गॉड. कॅमेरा समोर नाही बोलत तुम्ही, आहे ना? तुम्ही अशा काय डिस्कशन करत होत्या की थांबल्या? नाही, काही नाही, असं जॉब करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं. मी मजाकीत घाबरवून राहिलो, त्या खरंच घाबरून राहिले. काय काम तुमच्याकडे काय होतं? आमच्याकडे रोडगे ती मंगळवारी देवीची पूजा होती ना. हा, येणं पहिले सांगितलं असतं तिकडे आलोच. तू सांगितलं नाही मग तुम्ही? आ? सांगितलं नाही हे म्हणे पाऊस चालू आहे म्हणे, आम्ही येतो. का रे? तू मला कधी फोन केला? मी नाही तर केला नाही का? किती खोटी बोलतो, झोपीत असतो. किती खोटी बोलतो झोपीतच होती तू, 9 वाजताच केला. नाही, 11 वाजता केला असं मग झोपेत होती म्हणजे. नाही, 9 वाजताच केला होता. तू माहिती काय, देवाची शपथ. शब्द गिफ्ट नसते आम्ही कोणाचे शब्द नाही घेत. इंट्रोडक्शन तर दे पब्लिकला. कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे? ही माझी आत्या आहे, मी नात्या 2 नंबरची छोटी आत्या. किती आत्या तुला? नाही का, लहान आहे ना सगळे. 2 नंबरचे काय 4-5 आता 2 आत्या आहे, एक मोठी एक दुसरी. ही दुसरी आत्या आहे, पहिली आता मोठी, ही छोटी आत्या आहे, असं म्हटलं मी. म्हणजे हे जवळची नाही, पहिली नाही काय, दुसरी? अरे यार, सांगायचं नव्हतं मी. दुसरी आत्या आहे. हा. आणि ही अमू. अमू म्हणजे ही माझी आतेबाई यांची मुलगी. हॅलो. पण हिला सगळेच ओळखतात. नाही तरी सांगत जा, आजपासनं लोकांना समजलं पाहिजे इंट्रो मध्ये कोण कोण आहे बघा. मी वेळाने येते ना अशी, जास्त वेळा येत नाही. कधी कधीच प्रकट होतो. कधी कधीच प्रकट होते आता. मग कुठं असते, काय असते, कसं काय, काही तर बोल. कधीपासनं सोबत आहे, काहीतरी केलं असं एखादं खोडकरपणा काही तर केलं असं. चांगली आहे ते, शांत आहे. अबे येतच नाही. आम्ही बोलावतो, आम्ही तुम्हाला बोलवतो, नाही तर आम्ही लोकांना बोलवत पण नाही. येऊ हो नका ना म्हणा. यार, मला बेकार वाटते यार असं तुम्ही बोलावतो तर नेहमी. म्हणून मी आता फोनवर नाही सोडलं. म्हटलं आता जेव्हा जाईन तेव्हा बोलूनच डायरेक्ट फोनवर काय बोलायचं. ती म्हणते मी चांगली नाही दिसत, पण मला क्लचर लावते म्हणते आता. नाही, बो पण चांगला दिसतंय. उलट बो माहितीये का, मॅच करणार टॉप. अरे नाही. ही अमू आहे माझी आतेबाई, पण लहान आहे थोडी, माझ्या इच्छी नाही आहे. मग काय झालं, पुढे बोल. तर माझ्याबद्दल चांगलं बोला, तुझं काहीच नाही का गं? यार किती बदमाश आहे तू. वाईटच बोलू. नाही, माझी बहीण खूप चांगली आहे. लग्न जेव्हा होतं माझं तेव्हा 1 महिन्याने, 1.5 महिन्याने, 2 महिन्यापासून फक्त माझ्याच घरी होते, माझ्यासोबत होते, माझ्या रूम मध्ये होती. त्रास पण दिला. हा, आणि त्रास खूप दिला पण मी लग्नाच्या वेळेस. आणि एक दुसरी सोबत होती परी, आणि तिसरी सोबत होती तेजू. पण सगळ्यात जास्त त्रास मी परीला आणि अमूला आणि परीला दोघीलाच दिला. हिला त्रास. कारण हे सगळ्यात ऑल टाइम सगळ्या ठिकाणी सगळ्या शॉपिंग, सगळ्या गोष्टीकडे सगळ्याकडे सोबत होतं. तिने मला सगळ्या गोष्टी हेल्प केली. सगळीकडे शॉपिंग, कुठं काय असते काय नसते, कोणते भांडे काय भांडे, किती भांडे काऊन असते आणि कोणते काऊन नाही, प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी शॉपिंगला मग एवढा जोरात आहे तुझा आवाजच नाही येत. सगळीकडे सोबत होती, सगळीकडे. यार माझी चॉईस सांगता कशी आहे तर. तुझी चॉईस चांगली आहे, मी आवडतो ना तुला. मग दादाजी. अरे बसा, या बसा. हे कोण आहे सांग. मी कोण आहे? ही माझी दादी. दादी बद्दल काही ते सांग. ना काय बहीण कोण आहे? झाला इंट्रो भेटलेला सांगा. काय काही नाही. काही नाही का, मी बोलत आहे इकडे कॅमेरामध्ये. हे कट होणार नाही, हे कट नाही होणार. जरा ठीक आहे. हे मोठे बाबा आहे. तू जेवली का सांग. चल मग जेवा. चला जेवायला.
जेवली ते उठले उठले चला. चलो हो चला 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 संग बसता येते. हे प्रिन्सिपल आहे घरचे. ह्या मोठ्या आई. नाही म्हणायचं आणि रत्नाची काय म्हणा जीव तर आपल्या किरणला रन म्हणते भाऊ ती काकाजी काय म्हणते? जीव का म्हणा रत्ता पाणी नाही ह्या नातू आहे मोठ्या आईचा. काय पाणी नाही आहे का? माझी आत्या कर बरं उघड उघड. आत्या म्हणा माझी आत्या म्हणा. आजी म्हटलं डेंजर दिसत आहे. अजून तर भेटलाच नाही तू. तर इथं वाढणं चालू आहे. दादा वाढतायत. नमस्कार दादा. थँक्यू वाढल्याबद्दल आम्हाला. अरे अरे मोबाईल आणायला गेलतो म्हटलं वहिनी वाटची आजी बसल्या जेवायला तिथं वहिनीला आवाज दिला मी म्हटलं मोबाईल मागितला म्हटलं आजी म्हणते हो जेवणार म्हणते दिली म्हणते. झालं तिकडून. गोष्ट नसते टाकत. गाजर अगं ते घेते ते घसरून आली अशी अशी खाली. काय म्हणते? ती म्हणते यांची गुंडी लावून राहिली म्हणते अशी. हे बटन ओपन करतो कोणी काही म्हणणार नाही म्हणते. वा बटन काय करून गेली? मी जे बटन ओपन होती तर मी बटन लावत होती तुझी तर माझी ओढणी अशी होती तर ते म्हणजे स्वतःची ओढणी खाली घेणं म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे. तू तिला भेट नको घेत जवळ राहते ती काही पण बोलते. A few moments later. आपण खाली बे भाऊ 500 रुपये उचला रे ह्याला. नाही नाही 1000 रुपये 1000 रुपये 1000 चालते 1000 दिली. तुमच्या पैशाचा चांगलाच इस्तेमाल करणार आहोत. उत्तम वाटी लिहून राहिली ना चालले पाहिले येऊन दादा. खूप तहान विसरून मंडळातच राहतो मी करत नाही. लोकांची सेवा करतो. चला मॅडम. आरत्या करतो भजन करतो. कधीही कोणाचा वाईट विचार करत नाही. किती वाढ पाहिजे मी आपल्या मायबापाचे संस्कार दिसत बोल ना देवा. कसा वाटला व्हिडिओ? मस्त व्हिडिओ केला. हा व्हिडिओ मध्ये भावा कोणाला तरी डेडिकेट करायचा आहे. त्याचं नाव नाही येऊ शकत नाही. असा एक माणूस आहे अमरावती. आता तुम्ही समजून जा. अमरावतीतच आहे का आजपासून गावले? अमरावतीत नाही आहे आजूबाजूला राहतो. बरं तू म्हणे नाही की सिरियस व्हिडिओ काढून राहिले सगळे काय भोकारबे असं म्हणाल आवडून नाही राहिले मला. आता याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? हा कॉमेडीतून सिरियस आहे. असे व्हिडिओ आवडते मला. हा पण ते असं म्हणजे रडगाने नाही आवडत. किंवा एकदम असं पाहायला बरोबर एकदम माणूस डिप्रेशन मध्ये चालला नाही आवडत मला. हा सिरियस आहे पण कॉमेडीतून सिरियस केला. यालाच कॉमेडियन म्हणते. तुम्ही कॉमेडियन लिहून राहिला तुमच्या पायामध्ये. तुमचे व्हिडिओ बघून माणसं डिप्रेशन मध्ये चालले. आणि मेसेज काय वाटला तुला याच्यात? मेसेज बाबा मेसेज मस्त आहे ना. काय वाटलं? जे मेसेज लोकांना रळवून देते बाकीचे लोक तो मेसेज आपण लोकांनी हसवून देत आहे. हा पण नाही मेसेज काय पोहोचला पाहिजे हा याच्यात काय वाटलं तुला मेसेज आहे? हेच की आपण असं जेव्हा प्रिटेंड करतो लोकांना की आपण चांगला आहे चांगला आहे तर देव सर्व पाहते कोण किती चांगला आहे कोण किती खराब आहे सारा दिसते देवाला. तर आपण जरी प्रिटेंड करत असलो लोकांनी आपण खूप चांगला आहे तरी कोणतरी आहे वरून पाहणारा ज्याला सर्व माहित आहे या गोष्टी. हा मेसेज जाते. येस चला चांगला मेसेज केला. अरे कमेंटला लाईकाला म्हणते ते काय काय कमेंट केली? याला मी एक कमेंट सांगितली कमेंट केली म्हणजे माझ्या कमेंट 11 लाईक आले म्हणते 15 मिनिटात. कमेंट काय होती? हा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांच्या
नव्हे, हा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांना मिरची लागणार आहे अशी कमेंट केली आहे ना, त्यालाच नाही. डॅश डॅश त्याचा आहे बरं. तुला काय वाटलं मेसेज काय याच्यातून या व्हिडिओतून? अरे बा मीच तर कन्सेप्ट सांगितला होता. काय होता कन्सेप्ट? कन्सेप्ट हा होता की माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जे गणेश उत्सव मंडळ निर्माण करता ते दुसऱ्यांवर टीका करण्यासाठी किंवा खराब गोष्टी करण्यासाठी नाही आहे, तर आपल्यातलं चांगलं बाहेर काढा, सकारात्मक गोष्टी आणा जीवनात, त्यासाठी गणेश उत्सव साजरे करतात. तर त्या पावन तरीकेनंच ते केलं पाहिजे सेलिब्रेट. तर तुम्ही त्याच्यात थोडेसे गोटे टाकून राहिले, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. नाईस. Like, share and subscribe to my channel Kiran Shashank Bhulakhe and Shashank Bhulakhe.